अहो साक्षी, म्हटलं मी लगे ती मामा बाहेर चाललो आम्ही, दोघं जण. तर पाहिजो संध्याकाळी येऊ आम्ही. आत्या कुठे चालल्या तुम्ही अचानक? काही सांगितली नाही, काहीच नाही. पहिले कुठे चालल्या? अव ते लीला नाही काय व लीला, मावस बहीणची जाऊ आहे ती. तर तिच्या पोरीचं साक्षगंधाचा कार्यक्रम आहे आज. तर त्याला रात्रीच फोन आलता, पण त्याचं हो नाही चालू होतं. तर मग जसं आता ते म्हणत चाल, तर मग मला म्हणत तूही चाल, नाही तर काय करशील बसून घरात. तर म्हटलं चला, म्हणून मग आम्ही तिकडे चाललो. काय सांगू तुले, पाहिजे मग दिवसभर एकटीच आहेस तू घरी, दारागिरे बरोबर लावून टाकजो. उन्हाची झोपजो नको, म्हणजे कपडे गिपडे पाहिजे बाहेर उडतीन. बाहेर जाऊन पाहिलं पाहिजे. हे कसं कोण काही बाहेर आपलं नेलं गेलं काही, तर मग बाहेर लक्ष असलं पाहिजे. तर येतं मग मी संध्याकाळी होती संध्या मला याले. अहो काय आत्या, असं बरं. हो हो पाहिजे ना मी. हो जा मग तुम्ही. आता चालला का? टाईम आहे. बस निघालो, तुला सांगायला चालू होतं. बरं आत्या. अरे आज तर मजाच आहे माझी. आता तर गेल्या. आता स्वयंपाक नाही करत मी. माझा जीवार आला आता स्वयंपाक करायचं. यांना सांगेन की तुम्ही काही खाऊन घेता तिकडे. यांचा डबा काही बनवत नाही. आता जीवारच आला माझ्या. संध्याकाळी पाहू आता काय करायचं तर. दोघांसाठी कुठे करायला परवडते. यांना सांगून देईन की काही खाऊन घे जा, आणि मी पण काही खाऊन घेईन. नाही तर यांना म्हणते नाश्ता घेऊन या पहिले. ऑफिसला जायच्या पहिले नाश्ता करून घेऊ दोघं जण. तुम्ही चालले जा ऑफिसला, मी थांबते घरी. वाव, आज तर माझी मज्जाच मजा. आज दिवसभर माझ्या आईला फोनवर बोलते मी, माझ्या आईसोबत. आता असलं की बोलूच देत नाहीत मला. आज बोलते. माझ्या सर्व मैत्रिणींना फोन करते, माझ्या आईलाही फोन करते. आणि टी व्ही पाहते, मोबाईल पाहते. छान, वाव किती मस्त. स्वयंपाकचं नो टेन्शन. आम्हाला माहीतच नव्हतं श्याम एवढं झालं. तर आता मला मग अशी ममता सांगत जाय, कसं काय झालं बापा एवढं अचानक. ते काय वहिनी कोणाले सांगितलंच नाही. झालं आता ते असंच ना, तुम्ही आपलं पुण्य आडवा आलं. थोडक्यात वाचलो मी. माझ्यासोबतच्या लोकांना लय लागलो वहिनी, मला थोडक्यात लागलं. हो ना, सांग बरं बाई, थोडक्यात कायचं माय लय लागलं ना हो शांभाऊ. लय लागलं बापा तुम्हाला बी. पण तुमच्या सोबतच्या लय लागलं. ऑपरेशन झाले म्हणते द्यायचे नाही काय? वहिनी ऑपरेशनच झाले. काय माहिती गाडीवाल्याला दिसलं नाही काय हो? दारू पिऊन गाड्या चालतात ना हे लोक, देऊन दिली धडक. काय करता वहिनी, जाऊ दे आता. व्हायचं झालं, काय इलाज नाही त्याले. आता चांगलं वाटते मग शांभाऊ. गोळ्या गिळ्या दिल्या असेल नाही? हो वहिनी, गोळ्या आहे ते सगळं दिलं. आता काय दुखतेच बात. आता टाक्या आहेत ना वहिनी, टाकी आहे तटतट करतात ते. उन्हाळ्यात सगळं घाम उरल्या डोक्याले. कसं आहे ते, पट्टीनं अजून घाम येते. त्याच्यानं डॉक्टर म्हणे उद्या सोडा म्हणे पट्टी, थोडी हवा लागली पाहिजे म्हणजे. पण टाकी असल्याने पट्टी लावली. हो ना, टाकी आहे तटतट करत असतील ते. हा बा शांभाऊ, तुम्ही की नाही अंडे खा, अंडे. अंड्याला भातच सोपते बरं. वसुली त्या म्हटलं हा बाय, अंड्याची चटणी, अंड्याचे आमलेट असं दे तू. बा तसं होते टाकीनं. आता आपले ऑपरेशन होता, शिजर होतात, तर अंडेच खाऊ घालतात की नाही. तर अंडे खाऊ घाल बाई तू शांभाऊले. हो ना, आता ते सांगितलं ना तेले अंडे आणायचं. सोन्याच्या बाबाने अंड्याची भाजीच करून देतो संध्याकाळी शांभाऊले. अहो भाजीपेक्षा बी रोज नाश्त्याला 2 अंडे उकडून देत जाय. हो देत जाईन ना. आता नाही मंदा येईन ना. मंदा येईन तर करीन माय नवऱ्याचं बरोबर. कधी येते बाय मंदा? आता काय माहित नाही कधी येते. ते पोरले कुत्रं चावलं ना, ते इंजेक्शन राहिले होते. तर आता झाल्यावर येईन ते. मला वाटते झाले वाटते बाई अचानक येईन मग उद्या गिऱ्या. तिच्या मनाची मालकी नाही बाई ते. ते काय सोय घेते वा, ती एवढी चांगली आहे का नवऱ्याची सोय घेते. तर हळहळ तर करते. एखादी बाई आताच येत होती, पोरेल ठेवत होती तिकडे भावाच्या घरी. मग एवढी कोणती कदर आहे नवऱ्याची? काही कदर नाही. पण तू काही नाही काळजी घे व, शांभाऊ चांगले आहेत. आता शांताबाई ती येईपर्यंत मी पाहीन बाई. मग ती आल्यावर त्याद्वारा तिच्या ह्याच्यात आपण कसं काय मग म्हणा हे खाईन ते खाईन. ती बाई सुतावर नाही माझ्याशीच भांड्याची होती. हो तेच काय मग. बापा, मले तर काहीच माहित नाही ना यातलं. मले कोण सांगते? मले कोण नाही सांगितलं. बुड्याले कोण सांगते?
म्हाताऱ्या माणसाला किंमत नाही राहत ना. काय गरज सांगायची म्हाताऱ्याले? काय करीन म्हातारा? म्हातारा करीन तर काय करीन? काही करू शकते काय बापा? सध्या गावाले माहीत झालं, पण मला या दोघं नवरा बायकोनं सांगितलं नाही. तुले सांगतो, मला काहीच माहित नाही यातलं. बुडं झालं माणूस की त्याची किंमत नाही राहत. तसं नाही काकाजी, त्याच्या नाही सांगितलं तुम्हाला. तुमची तब्येत खराब होत होती म्हणून नाही सांगितलं. त्याचा उद्देश खराब नव्हता. त्याला वाटलं की तुम्हाला टेन्शन येईन. आता पोराले मग लागल्यावर कोणाही बापाले टेन्शन येतेच ना, म्हणून म्हणून नाही सांगितलं त्यानं. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ काकाजी, आणि तसं अर्थाचे बी अर्थ होतात मग. तेच तर वहिनी, म्हणून नाही सांगितलं बाबाले. बाबाला नांदाच लावून राहिली आता. बाबाला वाटते काहूनच नाही सांगितलं. तब्येत खराब होईल म्हणून नाही सांगितलं. बाबा तुम्ही टेन्शन काले घेऊन राहिले. आता मी आलो ना घरी. जाऊ द्या, मला कमी लागलो, टेन्शन नका घेऊ. आताच तर बाबा टेन्शन घेऊन राहिले मला पाहून. हे रक्त डोक्याला पट्टी, ते बाबा घाबरले होते. बाबाचा बीपीच वाढला होता. असं आहे ना ते. आणि पहिल्या दिवशी जर पाहिलं असतं तर मग तर काय माहित काय झालं असतं. तर म्हणून दादांना सांगितलं नाही तुम्हाला. जाऊ दे आता, झालं ना चांगलं. आले ना घरी. जातो आम्ही आता भाऊ. जास्त बोलू नका, डोक्याच्या नशीले ताण पोचते. करा आराम. येतो मग. येतो मनोहर भाऊ. येतो काकाजी. येतो वसुनीता. टेन्शन नको घेऊ. म्हातारे माणसं असतात तसे. हे पाय, ये मग संध्याकाळी. आईच्या किराणा दुकानाचं उद्घाटन आहे. सपरिवार. हो शांताबाई, येतो ना. दोघं भाऊ, किशोर भाऊ, मिठू दादा चांगली आहे म्हणते. तब्येत झाली म्हणते सुट्टी. मंदाताईचे जेठ आले होते ना, सुट्टी झाली तर. हो, मंदाताईचे जेठ आले होते ना. हो, गेले की दादा घरी. बाई आता मंदाताईले आलं पण लक्षात नाही. का खूप रडल्या पण त्या रडत होत्या की, तर मला त्यांची दया येत होती. आपल्याला तर कोणाची दया येते म्हणा, कोणी रडलं म्हणजे. तुला वाटते का आपल्या का सुधरती म्हणून मंदाताई? मला नाही वाटत सुधरते म्हणून. ते कसं आहे ना, ते सुधरू नाही शकत. स्वभाव आहे तो तिचा. कुत्र्याचं शेपूट वाकडच आहे ते. आता एक दोन संकट आले म्हणून थोडीशी ते घाबरली. ते एवढी धट आहे म्हटलं, कोणाला घाबरत नाही. सुधरते का ते? काही दिवस पाहिजे तुम्ही, काही दिवस करीन राहा मी. डबल जशी आहे तशीच होती मग ते. पण ते आता सकाळपासून चांगल्या वागून राहिल्या. त्यांना एवढं चांगलं वागताना मी कधीच नाही पाहिलं. माझ्यासोबत तर तेजस्विनी, तेजू असं बोलतात मला. इतकं छान म्हणजे वाटलं मला, पण खूपच छान वाटलं. सुधरूही शकतात असं काही नाही आहे. वाल्याचा वाल्मिकी होते म्हटलं प्रियंकाताई. हो का? मला माहीतच नव्हतं वाल्याचा वाल्मिकी होते म्हणून. अच्छा, आपला झाला नाही. अरे बापरे, काय सुरू आहे? तिघी जावा मिळून स्वयंपाक सुरू आहे का? अरे ताई, ताई तुम्हाला भूक लागली का? थांबा थोडं. म्हणजे आम्ही करतच आहे बरं. म्हणजे अर्धा तास थांबा तरी होतेच पटकन. बस आता म्हणजे भाजी झाली की झालं. पोळ्या राहिल्या, बाकी झालं सगळं. अगं मी करू लागते तुम्हाला. आणि तसं पण भाजी मीच करते. कारण की माझ्या हातची भाजी खूप आवडते सगळ्यांना. म्हणजे आईला, बाबाला, माझ्या तिन्ही पण भावांना, सगळ्यांना आवडते. लग्नाच्या पहिले नाही का खूपदा भाजी करायची त्यांनी, तर पोटभर जेवायचे सगळेजण. तुम्ही तिघींना कधी खाल्ली का माझ्या हातची भाजी? कोण आम्ही? नाही, स्वप्नातही नाही खाल्ली तुमच्या हातची भाजी ताई. म्हणजे तुम्ही कधी केलीच नाही ना म्हणून. हो ना ताई, तुम्ही कधी केलीच नाही. आता करता का? घ्या मग करा. हो, तेजस्विनी सरक बाजूला. ताई करतो म्हणतात. ताईच्या हातची भाजी पोळ्या खायची मजाच वेगळी आहे. नाही नाही, राहू द्या ताई, आम्ही करतो. आम्ही 3 भाऊज आहे काय का माझ्या. राहू द्या आम्ही करतो. अरे उठ. ए छाया ताई काऊन अशी मोठपणा करते काय नाही. अहो छाया ताई, आपल्याला एवढं प्रेमानं म्हणून राहिले, आता करू द्या की त्यांना. कशाला मध्ये मध्ये करता? हो ना हो ताई? नाही ग प्रियंका, त्यांना कशाला का त्रास देते? अहो चिप बसा ना. अहो ताई, त्रास कसला? आपल्या लोकांना आवडीनं प्रेमानं जेव घालणार आहेत त्या. आणि तसं पण नेहमी आपणच त्यांना जेव घालतो की नाही. आता त्यांनाही वाटत असेल की आपण पण आपल्या भावजायांना, भावांना, आई बाबांना जेव घाला प्रेमानं. हो की नाही हो म्हणता ताई? हो 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 ग प्रियंका, वाटते ना मला. हो, सगळ्यांना प्रेमाने जेव घालते मी. सरक ग बाई तेजस्विनी, तुम्हाला काय वाटते मला येत नाही की काय? बघा कशी भाजी करते. बोट कापू कापू खा सांगते मी. करा ना पप्पा सुरू. भूक लागला नाहीत काय? भूक लागली करता नाही तर स्वयंपाक झाला नाही तर आता करा सुरू जेवण. हा, वास तर मस्त येऊन राहिला. भाजीचा वास तर एकच नंबर येऊन राहिला.
भाजी केली कोण आज? मी म्हटलं होतं की नाही की माझ्या हातची भाजी सगळ्यांना आवडते. पाग पाग प्रियंका, हा पाग तेजस्विनी नवऱ्यानं कसं ओळखलं की भाजी माझ्याच हातची आहे म्हणून वास येऊन राहिला म्हणते. अरे वा दिदू, तू केली का आज भाजी? वा वा मस्त आहे, मग मन छान स्वयंपाक वाटून राहिला. अरे बापरे, आज मंदानं स्वयंपाक केला काय? सूर्य नेमका आज सूर्याकडूनच निघाला होता ना? अरे बिटू, सूर्यपूर्वेकडूनच निघाला होता. जेवा 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 हो, तुमच्या पोरीने स्वयंपाक केला. ताई, राग नाही माणसाने ते गोष्ट सांगू का? हो सांग ना. राग येत नाही ग मला आता. राग गेला माझा, थुंकला ना मी राग कालच, माहित नाही का तुला? हो का, राग चुंकला काय? ताई, थोडंसं मीठ कमी आहे भाजीत. तशी सगळी चांगली झाली, मीठ कमी आहे आणि तिखट थोडं जास्त झालं आणि हळद अशी कावर लागून राहिली काय नाही, जसा कंजटला वास येऊन राहिला. नाही, तुमचा काही दोष नाही हो, तुम्ही ते एकच नंबर भाजी करता, आम्ही बोटं कापूनच खातो. ते हळदच खराब आहे आमच्या घरची. आणि ते मीठ नाही का, आमचा चमचाच मोठा आहे. तिखटाचा आणि मिठाचा छोटा आहे, तिखटाचा मोठा आहे. मिठाचा छोटा आहे म्हणून कमी मीठ पडलं, तिखटाचा चमचा मोठा आहे म्हणून जास्त तिखट पडलं. आणि हळद आमची खराब झाली. तुमचा काही दोष नाही बरं, तुम्ही खूप छान भाजी करता. बाई प्रियंका, मुकाट्याने जेव. हो का ग प्रियंका, तुला गिफ्टसाठी झालं वाटतं हे असं. तू थोडीशी वेगळी भाजी खाते, बाकी सगळ्यांना तर आवडली. नाही, सगळ्यांना तसं झालं, फक्त हिंमत मी केली बोलायची. जाऊ दे. आता ते कसं, आता आमच्या सुनाईले कसं रोजची सवय झाली ना बाई मंदा स्वयंपाक करायची. त्याच्यानंतर आता त्याला जमून जाते. तू रोज स्वयंपाक करत जाय, तुली सवय होऊन जाईल. मम्मी, मला नाही आवडली भाजी तुझ्या हातची. मामी छान करतात. ए गप्प बसा, मुकाट्यानं जेव. असं अन्नाला नाव ठेवत नसते. जास्तीची गिरगाव राहिली का तू? आणि जाऊ दे, लेकरू आहे. मला नाही आवडली. मामीच हातची छान असते भाजी. तू कशाला केली भाजी? अव तनू, तसं नाही म्हणू बाई. जेवा आता, बस झाला आता गप्पा गोष्टी. गोडवर जेवा आता. किती छान वाटत आहे ना, सगळेजण आपण जेवण राहिलो मस्त चंद्राच्या प्रकाशामध्ये. वाव, कॅन्डल लाईट डिनरच झालं आपलं. मोठी कॅन्डल लागलेली आहे मस्त मोईंची वरती आणि आपण सर्वजण मस्त माडीवर डिनर करत आहे. ओ बाई गार्गी, तुमचे मामा तर काही आम्हाला तसं येत नाही. हॉटेलमध्ये कॅन्डल नाईट डिनर करायले, तिथंच आम्ही कॅन्डल नाईट डिनर केलं आज. जेवा आता कॅन्डल नाईट डिनर. हो, करा आता सुरू. आता अन्नाला नाव नाही ठेवलं पाहिजे. जे झालं ते चांगलं झालं. चांगला झाला स्वयंपाक. आता उद्या तू करतो छाया. हे भेटलं सर्टिफिकेट, भावाकडूनच भेटलं बहिणीला सर्टिफिकेट. उद्या तू करतो छाया, म्हणजे समजून गेलं की बहिणीच्या हातचा स्वयंपाकच चांगला नाही झाला. दिलं भावानं सर्टिफिकेट.